मागील 2 महिन्यांपासून मच्छीमार व्यवसाय बंद होता, पण ज्यांचं पोट हातावरती आहे या लोकांना जीवन जगताना मोठी कसरत करावी लागते। आता 1 ऑगस्टपासून बंदी उठलेली आहे। बोटी समुद्रात जाणार आहेत। माझ्यासोबत मच्छी बांधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय बंदी उठते, कसं वाटतंय? आता 1 ऑगस्टपासून बंदी उठते। माझं नाव श्रीधर महादेव नाटेकर, मी आजगुलचा रहिवासी आहे आणि समाजाचा छोटासा समाजसेवक आहे। तर 1 ऑगस्टपासून बंदी उठते, तरी पण समुद्राचं वातावरण अजून काही चांगलं झालेलं नाही आहे। वादळ वारा अजूनही आहे, त्याच्यामुळे अजून आम्ही समुद्रात का जाऊ शकत नाही आहोत। तरी पण शासनाने अजूनही आम्हाला डिझेल परतावा किंवा शासनाने अजून जे आम्हाला मदत करायला पाहिजे तशी पाहिजेशी अजून शासन मदत काय करत नाही। कसा राहतो सीझन, काय फायद्याचा आहे, कसा आहे हा सीझन? तसं काय फायद्याचं नाही, पण आपल्याला आता ह्या सीझनमध्ये होड्या लोटण्यासाठी डागडुगी किंवा आपण आता परत चालू होणार आहोत। 2-3 महिन्यात आपण बंद होतो, तर परत चालू करण्यासाठी आता डागडुगी वगैरे सगळा हा खर्च आपल्यालाच करावा लागतो आहे। आपला खर्च आपल्यालाच करावा लागतो आहे। सध्या काय शासनाकडून डिझेल वगैरे काय मिळते काय? सध्या शासनाकडनं डिझेल वगैरे नाही, डिझेलचा परतावा नाही किंवा मच्छीमारांना दुष्काळ जाहीर आहे ना अजून। केव्हाच दुष्काळ जाहीर का अजून शासनाने मच्छीमारांसाठी केलेलंच नाही अजूनपर्यंत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काय समस्या नेमकी काय होती? मच्छी मिळतच नव्हती, काय होतं? मच्छी 1 दिवस मिळाली ते 15 दिवस नाही, आणि 15 दिवस मिळाली ते महिनोभर मिळत नाही। म्हणजे असा ह्या मच्छीमारांचा उपासमारीची वेळ येते, तरी पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। दादा आता चालू होतोय, सीझन चालू होतोय, कसा राहील सीझन वाटतंय तुम्हाला? आम्ही दुर्वास रोईलकर बोलतोय। आता हा सीझन चालू होतोय 1 ऑगस्टपासून, पण अजून वातावरण हे शांत नाहीच आहे। आता जेव्हा शांत होईल तेव्हा आम्ही बाहेर जाऊ, बाहेर गेल्याशिवाय का समजणार नाही। सध्या तरी आता बाहेर पाण्यात गेल्याशिवाय माशांचं हे अंदाज आम्हाला मिळणार नाही। जर आता केव्हा चालू होत आहेत काय सांगू शकत नाही, केव्हा शांत होईल तेव्हाच जाणार। आता सध्या तरी वातावरण शांत नाही आहे। 10 तारीख येते की 15 तारीख येते काय सांगू शकत नाही। आणि सध्या आता डिझेलचं म्हणायला गेलो तर डिझेलचं रेट जवळजवळ आता 95च्या घरात आहेत। आता 100 लिटर जर डिझेल लागलं तर ते 10,000पर्यंत जातो आम्हाला, आणि तेवढी मच्छी काय मिळत नाही। 5-6 हजाराची मच्छी मिळते। कधी भेटली मच्छी तर चांगली भेटते 2-4 दिवस, आता महिनाभर बसून राहावं लागतं आम्हाला घरात। आता 2 महिने तुम्ही घरात बसून काढलेले आहेत? हो, आता आम्ही 2 महिने घरात बसून, कारण का 31 मे ते 1 जुलैपर्यंत 1 ऑगस्टपर्यंत आम्ही समजा आता घरातच आहोत। काय धंदा नाही, काय नाही आमचा। जेव्हा होड्या आम्ही बोटी लोटू पाण्यात तेव्हाच आमचा धंदा चालू होतो। काय समुद्रात मासे मिळतात? गेल्या वेळची परिस्थिती कशी होती? काय सीझन कसा गेला मागच्या वेळचा? मागच्या वेळचं सीझन म्हणायला गेलं तर तसं काहीच नव्हतं। आमचे खलाशी पगारदार असतात, 6 खलाशी असतात बोटीवरती, त्यांची म्हणजे पगार वाटवायला मारामारी। त्यांना काय देणार, आम्ही काय घेणार? आम्हाला तर काय शिल्लक राहतच नाही त्याच्यात, कारण खलाशीच वाटवायला मुश्किल होते। आणि ह्या डिझेलच्या मानाने ते आम्हाला परवडतच नाही। होडींची कामं आहेत ही या ठिकाणी चालू आहेत। मासेमारी व्यवसायाला सिग्नल हा सरकारनं हिरवा दिला आहे। 1 ऑगस्टपासून सुरू देखील होणार आहे। मात्र समुद्रातलं वातावरण जे आहे हे लाटांचं आहे, आणि यामुळं गुहागरमधून तरीसुद्धा मासेमारी व्यवसाय करायला सिग्नल जरी मिळाला असला तरी थोडा वेळ होतो आहे, कारण समुद्राला मोठं उधाण आलेलं आहे। मच्छीमार बांधवांच्या अनेक समस्या आहेत, पण शेवटी पोटासाठी हा धंदा मच्छीमार बांधवांना करावाच लागतो, कारण हा प्रमुख व्यवसाय किनारपट्टीवरच्या लोकांचा मानला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।